हॅलो माय डिअर फ्रेंड, बाळांनो व्हेरी वॉर्म वेलकम. आज आपण नीट या एक्झाम बद्दल डिटेलमध्ये माहिती घेऊ. नीट या एक्झामचा पॅटर्न काय असतो, किती मार्कांची ही एक्झाम असते, किती क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारले जातात, याच्यासाठी काय सिलेबस असतो, कोणतं स्टडी मटेरियल वापरलं पाहिजे, कोणतं रेफरन्स बुक वापरले पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, हे सगळं आज आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. तुमच्यापैकी बरेचसे जे मुलं आहेत ग्रामीण भागामध्ये राहतात, खेड्यापाड्यामध्ये राहतात, त्यांचे डॉक्टर व्हायचे स्वप्न आहेत, त्यांना मेडिकल फील्डमध्ये यायचं आहे, पण त्यांना नीटची पुरेशी माहिती नसते. तर त्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नीटबद्दल सगळी माहिती होईल, नीटच्या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. तर बाळांनो, साधारणतः 2013 पासून सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की भारतातल्या आता कोणत्याही गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल तर नीट तुम्हाला द्यावीच लागेल. तर अशा तऱ्हेनं 2013 पासून मग नीट ही एक्झाम कंडक्ट करण्यात येते. भारतातल्या कोणत्याही MBBS कॉलेजला, BDSला, BMS, नर्सिंग, BHMS या कोर्सला तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल तर नीट ही तुम्हाला द्यावीच लागेल. जर नीट नाही दिली तर या कोर्सला तुम्हाला ऍडमिशन भेटणार नाही. तर अशा तऱ्हेनं नीट तुम्हाला कंपल्सरी आहे. मग आता तर नीट आहे, पण मग नीट यायच्या अगोदर कोणती एक्झाम होती? तर नीट यायच्या अगोदर जसं महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर इथे आपल्या MST CET एक्झाम होती. तर CETच्या एक्झाम थ्रूच मग MBBS, BMS, BDS वगैरेचे कोर्सेसला ऍडमिशन भेटत होती. आता ते जे CETची एक्झाम आहे ती लिमिटेड झालेली आहे. ते फक्त आता फार्मसी वगैरे अशा कोर्सेस थ्रूच अशा कोर्सेसला तुम्हाला MST CET थ्रू ॲडमिशन भेटते. अदरवाईज मग सगळ्यांसाठी आता नीटच कंपल्सरी आहे. त्याचबरोबर आता जो आधी जो ऑल इंडिया लेवलवरचा कोटा होता त्याच्यासाठी कोणती एक्झाम होती? तर त्याच्यासाठी जी आहे ही AIPMT ची एक्झाम होती. बाळांनो, AIPMT तुम्ही कदाचित ऐकलं पण असेल. तर AIPMT म्हणजे काय? ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट होती. तर ही जी एक्झाम आहे आता ही एक्झाम बंद झाली आणि याचंच आता पुढचं रूप आहे ते म्हणजे नीट. नीट म्हणजे जुनी AIPMT आहे, लक्षात आलं. त्याचबरोबर एम्सची एक्झाम, एम्सचे भारतामध्ये जवळपास 8-10 कॉलेजेस आहेत. काही दरवर्षी ते ओपन पण होतात नवीन नवीन. तर एम्सच्या पण मेडिकल कॉलेजेसला तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असली तर एम्सच्या स्वतः वेगळ्या एक्झाम होत होत्या. आता त्या पण बंद झाल्या. एम्सवाल्यांना सुद्धा आता एम्सच्या कॉलेजला पण आता तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला आता नीटच द्यावी लागते. त्यासोबतच जिपमरचे जे कॉलेजेस आहेत त्या जिपमर कॉलेजच्या पण वेगळ्या एक्झाम होत होत्या. ते स्वतःची वेगळी एक्झाम घेत होती, पण आता ते पण आता वेगळ्या त्यांनी त्या एक्झाम बंद केलेल्या आहेत. त्या जिपमरच्या कॉलेजेसमध्ये पण तुम्हाला आता नीट थ्रूच ॲडमिशन भेटते. अशा तऱ्हेनं आता ह्या सगळ्या एक्झाम बंद झाल्या. AIPMT, एम्स, जिपमर सगळ्या एक्झाम बंद झाल्या आणि या सगळ्या कॉलेजेसमध्ये आता फक्त तुम्हाला नीट थ्रूच प्रवेश भेटणार आहे. नीट थ्रूच तुमची ॲडमिशन होणार आहे. म्हणजे नीट आता तुम्हाला कंपल्सरी द्यावीच लागणार आहे. आता नीटबद्दल आपण पूर्ण डिटेलमध्ये समजून घेऊ. बाळांनो, नीटची सगळी माहिती मी आपल्या या बोर्डवर काढलेली आहे. तुम्ही याचा जस्ट स्क्रीनशॉट जरी घेतला तर सगळी माहिती तुम्हाला होऊन जाईल. म्हणून तुम्ही या मी बोर्डवर जे काय माहिती लिहिली आहे त्याचा एकदा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तर बाळांनो, बघा की आपण एकदम बेसिक पासून सुरुवात करू नीटबद्दलच्या. याच्या नावापासून नीट आपण ऐकत असतो. बऱ्याच मुलांना नीटचा फुल फॉर्म पण माहिती. काय आहे फुल फॉर्म? जी नीट एक्झाम आहे नीट UG म्हणून ओळखल्या जाते. त्याचा फुल फॉर्म आहे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. याला मराठीमध्ये आपण राष्ट्रीय पात्रता परीक्षा वगैरे असं म्हणतो. आता याचं UG म्हणून ओळखल्या जाते. UG म्हणजे काय? UG म्हणजे अंडर ग्रॅज्युएट. कारण तुम्ही आता 12वी नंतर ग्रॅज्युएटला ॲडमिशन घेणार ना, ग्रॅज्युएशनला, म्हणून ते अंडर ग्रॅज्युएटसाठी एक्झाम आहे. MBBS, BDS वगैरे अंडर ग्रॅज्युएट. मग नीट PG पण होत असते. जसं तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, समजा MBBS, BDS वगैरे समजा हे कोर्सेस कंप्लीट केले, तर मग नीट आणखीन एक एक्झाम घेते PG साठी. मग ती नीट PG म्हणून ओळखल्या जाते. पण ही नीट UG आहे, अंडर ग्रॅज्युएट आहे. बरोबर आहे, लक्षात आलं आता फुल फॉर्म वगैरे. त्यानंतर आता ही एक्झाम कोण कंडक्ट करते, कोण घेते ही एक्झाम? तर ही एक्झाम घेण्याची जबाबदारी आहे NTA ची. NTA फुल फॉर्म आहे बाळांनो, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. यांची वेबसाईट पण आहे. पूर्ण एक्झाम कशी असली पाहिजे, याचे हॉल तिकीट बनवणे, चेक करणे वगैरे सगळे भारतभराच्या नीटच्या एक्झाम घ्यायची जबाबदारी आता या संस्थेची आहे. त्याचं नाव आहे NTA, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. तर याच्या वेबसाईटला पण तुम्ही भेट देऊ शकता. आता बघा बाळांनो की जेव्हा नीट सुरुवातीला सुरू झाली होती 2013 पासून, तर सुरुवातीची नीट ही CBSEने घेतली होती. CBSE माहिती आहे ना तुम्हाला? ते CBSE जे बोर्ड आहे, त्या CBSE बोर्डतर्फे काही वर्षापर्यंत नीट एक्झाम घेण्यात येत होती. मग भारत सरकारने आता 2-3 वर्ष झाले की एक नीट एक्झाम घ्यायसाठी आणि आणखीन बाकीच्या अशा काही एक्झाम घ्यायसाठी एक स्वतंत्र अशी बॉडी बनवली, इंडिपेंडंट एक संस्था तयार केली आणि त्या संस्थेचं नाव आहे NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी. आता नीटची एक्झाम NTA तर्फेच घेण्यात येते. त्याचबरोबर अजून भारतातल्या अशा काही नॅशनल लेवलवरच्या 10-12 अशा एक्झाम आहे की जे NTAच कंडक्ट करते. जसं की त्याच्यामध्ये JEE सारख्या पण एक्झाम आहेत. तर JEE असो, नीट असो, हे सगळ्या एक्झाम घ्यायची जबाबदारी आता NTAची आहे. तर NTA बद्दल आणखीन माहिती तुम्हाला वेबसाईटवर भेटून जाते. तर इथपर्यंत ही सफिशियंट माहिती आहे. त्यानंतर आता पुढे आपण अजून सिस्टमॅटिक नीटला समजून घेऊ. तर बघा याचा पॅटर्न बघू आपण काय आहे. तर काय पॅटर्न आहे? तर ॲन्युअली ही एक्झाम होते, दरवर्षी एक्झाम होते.
साधारणतः मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक्झाम घेण्यात येते. आता कोरोना वगैरे आल्यामुळे थोड्याशा लेट होतात एक्झाम, पण दरवर्षी तसं तर याचा पॅटर्न आहे की मेच्या पहिल्या आठवड्यात ही एक्झाम होते आणि मग नीटची झाल्यानंतर मग सीईटीच्या एक्झाम होत असतात. असा दरवर्षीचा याचा पॅटर्न असतो. भारत सरकारचं असं म्हणणं आहे की म्हणजे एनटीएचं असं म्हणणं आहे की आता पुढे चालून आपण वर्षातून 2दा ही एक्झाम घेऊ, म्हणजे एका वर्षातून 2दा ही एक्झाम घेण्यात येईल पुढे चालून. बरं, अजून असा निर्णय झालेला नाही. ज्यांनी पहिल्यांदा मिस केली ते दुसऱ्यांदा पण देऊ शकतात, पण सध्या तरी याचा ॲन्युअल पॅटर्न आहे, वर्षातून एकदाच ही एक्झाम घेण्यात येते. त्याचबरोबर MCQ बेस्ड ही एक्झाम आहे. MCQच्या आधारावर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सवर आहे हे. याच्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन्स राहतो आणि 4 त्याचे ऑप्शन्स राहतात, 4 चॉईस राहतात, त्याच्यापैकी एक तुम्हाला ओळखायचा असतो. त्याचबरोबर ऑफलाईन ही एक्झाम आहे, ऑनलाईन नाही. जसं आता MSTCT काही वर्षापासून ऑनलाईन करण्यात आलेली आहे, तशी नीटची अजूनपर्यंत ती ऑनलाईन झालेली नाही. कदाचित होऊ पण शकते पुढे चालून, तर सध्या तरी ऑफलाईन आहे. तुम्हाला पर्टिक्युलर त्या सेंटरवर जावं लागेल, तुम्हाला सोबत पेन पेन्सिल वगैरे सगळं न्यावं लागेल आणि अशा तऱ्हेने ऑफलाईन एक्झाम होते. आता त्यानंतर याचं मीडियम कोणतं आहे, कोणत्या मीडियममध्ये तुम्ही नीटची एक्झाम देऊ शकता आपल्याला सांगितलेलं आहे. 11 इंडियन लँग्वेजेसमध्ये तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. 11 भारतीय भाषा, त्याच्यामध्ये इंग्लिश पण आहे. तुम्ही ही एक्झाम नीटची मराठीमधून पण देऊ शकता. बऱ्याचशा मुलांना माहीत नसते की मराठीतून पण आपण हे देऊ शकतो. जसं जसं सीईटी आहे, सीईटी इंग्लिश, मराठी, उर्दू 3 लँग्वेजमधून देता येते तुम्हाला MSTCT. आणि नीट 11 इंडियन लँग्वेजेसमधून देता येते. मराठीतून पण तुम्ही नीट देऊ शकता, पण बरेचसे मुलं जे आहे, मला नाही वाटत महाराष्ट्रातले कोणते जी मुलं आहेत ते मराठीतून एक्झाम देत असतील नीटची, पण मराठीतून पण तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर तेलुगू आहे, तमिळ आहे, गुजराती आहे, त्यानंतर पंजाबी, अशा 11 भारतीय भाषांमधून तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. पण असं दिसून आलं की जवळपास 80% विद्यार्थी ही एक्झाम इंग्लिशमधून देतात. जरी वेगळ्या वेगळ्या भाषेतून देण्याची सुविधा असली तरी ते आपल्या इंग्लिशमधूनच देणं प्रेफर करतात. आणि त्यानंतर मग आता याचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे ते पण समजून घेऊ. तर याच्यामध्ये 3 सब्जेक्ट आहेत. नीटसाठी 3 सब्जेक्ट आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, आणि 180 क्वेश्चन्स विचारले जातात त्याच्यामध्ये, आणि 720 मार्कांची ही एक्झाम होते. आता त्यानंतर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. निगेटिव्ह मार्किंग पण आहे. ती निगेटिव्ह मार्किंग कशी काम करते, कसं निगेटिव्ह मार्किंग आहे, तर ते मी पुढे तुम्हाला सांगतोच. आता पूर्ण हा जो आपण टेबल तयार केलेला, हा जो चार्ट तयार केलेला, याच्यावर सगळी आता माहिती आपण टाकलेली आहे. फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे, बायोलॉजी कोणता सिलेबस आहे, किती वेटेज आहे, किती क्वेश्चन्स विचारतात, किती मार्क्स आहेत, किती ड्युरेशन आहे, टाईम आहे, सगळं या चार्टमध्ये आपल्याला आता शिकायला भेटणार आहे. आता सगळ्यात आधी बघू आपण आता फिजिक्स हा सब्जेक्ट. फिजिक्ससाठी नीटमध्ये 11 आणि 12चा सगळा सिलेबस आहे. सगळे 11चे 12चे सगळे चॅप्टर तुम्हाला करावे लागणार आहेत. जसं आपण सीईटीचं बघितलं की सीईटीला 11चे पूर्ण चॅप्टर नाही आहे, 12चा पूर्ण सिलेबस आहे. पण नीटसाठी तसं नाही. नीटला पूर्ण 11वीचा सिलेबस तुम्हाला वाचावा लागणार आहे, पूर्ण 12वीचा सिलेबस वाचावा लागणार आहे. कुठून काय विचारतील काही सांगता येत नाही. 50% वेटेज आहे तसं तर याला. 11वीचा 50% वेटेज आहे, 12वीचं 50% वेटेज आहे. म्हणजे अर्धे क्वेश्चन्स 11वीतून विचारले जातील, अर्धे क्वेश्चन्स 12वीतून विचारले जातील. लक्षात आलं? तो पूर्ण होल सिलेबस आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आता टोटल क्वेश्चन्स किती आहे फिजिक्ससाठी? 45 क्वेश्चन्स विचारले जातात फिजिक्सचे. त्यानंतर मार्क्स पर क्वेश्चन 4. लक्षात घ्या, एका क्वेश्चनसाठी 4 मार्क्स असतात नीटमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, एका क्वेश्चनसाठी 4 मार्क आहे. म्हणजे 2 क्वेश्चन अटेम्प्ट केले 8 मार्क झाले, 3 केले 12 झाले. लक्षात आलं? अशा तऱ्हेने तर टोटल मार्क्स होतात फिजिक्सचे फक्त 180. फिजिक्ससाठी नीटमध्ये 720 पैकी 180 फिजिक्सवर विचारले जातात, म्हणजे फिजिक्सचे मार्क्स आहेत. त्यानंतर आता निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्क आहे, एका बरोबर प्रश्नाला 4 मार्क भेटतात आणि एखादा प्रश्न जर चुकीचा सोडवला तर 1 मार्क कटतो. जास्त नाही कटत, 1च मार्क कटतो. कसं काम करते बघा, हे मी तुम्हाला एका एक्झाम्पल मधून सांगतो तर तुमच्या आणखीन चांगल्या तऱ्हेने लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल की आता एक एक्झाम आहे, समजा 10 मार्काचे हे क्वेश्चन्स, 10 क्वेश्चन्स विचारले आहेत नीटमध्ये, 10 क्वेश्चन्स विचारले आहेत. आता याच्यापैकी तुम्ही 7 जर बरोबर सोडवले, 7 बरोबर सोडवले आणि 3 जर चुकीचे सोडवले, तुम्ही रॉंग केले, ठीक आहे, अशा तऱ्हेने तुम्ही हे नीटची एक्झाम दिली. आता काय झालं बघा, 7 बरोबर सोडवले म्हणून प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क आहे? 4. 7 चूक 28. 7 बरोबर सोडवले तर 28 मार्क भेटतात. पण 3 तर तुम्ही रॉंग सोडवले. मग 3 रॉंग सोडवल्यामुळे काय झालं की एका रॉंग प्रश्नासाठी, एका रॉंग उत्तरासाठी 1च मार्क कटतो. तर अशा तऱ्हेने 3 रॉंग केले ना, म्हणून 3 मार्क तुमचे कटून जातील. म्हणजे आता 3 कटले. मग आता तुम्हाला बरोबर आले 28 आणि चुकले किती? 3 मार्क कमी झाले, म्हणजे 28 मधून 3 गेले 25. तर टोटल मार्क तुम्हाला 25 भेटतील. तर अशा तऱ्हेने ही मेथड काम करते. बिलकुल सिंपल आहे. त्यानंतर आता पुढे आपण घेऊ याच्यामध्ये की केमिस्ट्री.
फिजिक्स सारखंच केमिस्ट्री आहे. केमिस्ट्रीला पण 11चा आणि 12चा पूर्ण सिलेबस असतो. कोणत्या याच्यातून काही पण विचारू शकतात. सगळं 11वी 12वी वाचावं लागेल. त्यानंतर टोटल क्वेश्चन्स असतात केमिस्ट्रीचे 45 45च मार्क पर क्वेश्चन्स. एका क्वेश्चन्सला 4 मार्क दिल्या जातात आणि टोटल केमिस्ट्रीवर तुम्हाला 180 फिजिक्स सारखंच फिजिक्स आणि केमिस्ट्री 180 मार्क्स असतात. 45 क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर आता निगेटिव्ह मार्किंग आहेच. एक चुकीचा सोडवला तर 1 मार्क कटेल आणि एक बरोबर सोडवला तर 4 मार्क भेटतील. त्यानंतर आता बायोलॉजीकडे वळू. बायोलॉजीचं सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स आहे नीटमध्ये 50% वेटेज आहे बायोलॉजीला. तुम्हाला दिसते आता याचा सिलेबस जो आहे 11 आणि 12चा सगळा सिलेबस विचारला जातो. तुम्हाला सगळे चॅप्टर करावे लागतील. 11चे पूर्ण आणि 12चे पण पूर्ण चॅप्टर करावे लागतील. याच्यामध्ये इक्वल वेटेज दिल्या जाते 11वीला आणि 12वीला पण. त्याचबरोबर 50% जे आहेत ते झुलॉजीवर क्वेश्चन्स विचारला जातात, 50% बॉटनीवर क्वेश्चन्स विचारल्या जातात. तशा तऱ्हेनं 11वीचं पण वाचावं लागणार आहे A to Z, 12वीचं पण पूर्ण वाचावं लागणार आहे. आता याचे टोटल बायोलॉजीवर क्वेश्चन्स विचारल्या जातात तर 90 क्वेश्चन विचारले जातात. 50% वेटेज आहे एकाच सब्जेक्टला. जसं फिजिक्स केमिस्ट्रीला 45 क्वेश्चन विचारले होते, पण बायोलॉजीला 90 क्वेश्चन्स विचारले जातात, डबल विचारले जातात. त्यानंतर आता परत तेच एका क्वेश्चनला एक राईट आन्सर केलं तर 4 मार्क्स भेटतात तुम्हाला. आणि पूर्ण बायोलॉजी जी आहे ते 360 मार्कांवरचे विचारले जातात. नीटमध्ये बायोलॉजीला 360 मार्कांचं वेटेज आहे, लक्षात आलं. आणि एक रॉंग आन्सर केलं तर 1 मार्क कटेल तुमचा. अशा तऱ्हेनं आता टोटल क्वेश्चन्स किती होतात? सगळ्या तिन्ही सब्जेक्ट मिळून टोटल क्वेश्चन झाले 180 क्वेश्चन झाले. 45 फिजिक्सचे, 45 केमिस्ट्रीचे आणि 90 बायोलॉजीचे क्वेश्चन असे मिळून 180 क्वेश्चन झाले. आता 180 क्वेश्चन्स आणि एका क्वेश्चनसाठी एका आन्सरसाठी 4 मार्क भेटतात. म्हणजेच अशा तऱ्हेनं 720 म्हणजे याला जर आपण मल्टिप्लाय केलं समजा 180 गुणिला 4 असं जर आपण केलं तर 720 होते. तर ही नीटची एक्झाम 720 मार्कांची होते. आपण सुरुवातीला सांगितलं 180 क्वेश्चन्स असतात आणि 720 मार्कची एक्झाम असते. मग आता ही एक्झामसाठी तुम्हाला टाईम किती भेटतो सॉल्व्ह करायला? ड्युरेशन कसे? साधारणतः 11 वाजता सुरू होते, जनरली आतापर्यंत बघितलं गेले 2 वाजता संपून जाते. 3 तास भेटतात तुम्हाला. आणि मिनिटामध्ये कन्वर्ट केले 180 मिनिटं 3 तास होतात. म्हणजेच आता जर विचार केला क्वेश्चन किती आहेत? क्वेश्चन 180 आहेत. तुम्हाला वेळ किती भेटला? 180 मिनिट. म्हणजे एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला 1च मिनिट भेटतो तुम्हाला. त्या 1 मिनिटामध्ये तुम्हाला तो क्वेश्चन वाचायचा पण आहे, त्याचे ऑप्शन पण वाचायचे आहे, ते टिक्कन करायचं आहे, राईट. म्हणजे एवढा फास्ट तुम्हाला सगळी प्रोसेस करायची आहे. तर एका क्वेश्चनसाठी नीटमध्ये 1 मिनिट भेटतो तुम्हाला. तशा तऱ्हेनं हा याचा पूर्ण असा आपण पॅटर्न पण समजून घेतला. याचं पूर्ण या टेबलमधून आपण सगळी याची माहिती घेतलेली आहे. त्यानंतर आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे रेफरन्स बुकचा स्टडी मटेरियल कोणतं वापरायचं, कोणत्या नोट्स वापरायच्या वगैरे. तर ते पण मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NCERTचे टेक्स्टबुक वापरायचे बाळा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आतापर्यंतचे जेवढे नीटचे एक्झाम झालेले आहेत त्या जर तुम्ही ते क्वेश्चन्स बघितले, पर्टिक्युलर बायोलॉजीची मी गोष्ट करतो, बायोलॉजीचा जो सिलेबस आहे पूर्ण जवळपास सगळेच क्वेश्चन्स हे NCERTच्या टेक्स्टबुकमधूनच विचारले जातात. म्हणून जर तुम्हाला नीटची प्रिपरेशन करायची असेल तर मार्केटमधून सगळ्यात आधी NCERTचे टेक्स्टबुक आणा बायोलॉजीचे आणि तेच रिपीट वाचा वाढवणं. तुम्ही काय करता, तुम्हाला नीटची प्रिपरेशन करायची असेल तर तुम्ही NCERT तर आणताच, सोबत तुम्हाला ज्यांनी जे काही सांगितलं ते सगळे बुक्स मार्केटमधून घेऊन येत राहा. दर महिन्याला तुम्ही एक नवीन रेफरन्स बुक घेऊन येता. त्यामुळे काय की ते तुम्ही तर वाचत नाहीच, पण जे मेन बुक वाचायला पाहिजे NCERTचं ते पण वाचत नाही, त्याला पण तुम्ही वेळ देत नाही. अशा तऱ्हेनं मग तुम्ही नीटमध्ये सक्सेस होत नाही. पण शेवटपर्यंत जर तुम्ही वारंवार NCERTच्याच टेक्स्टबुकचा अभ्यास केला तर तुम्ही 100% सक्सेस होणार. कारण आतापर्यंत बघण्यात आलेलं आहे की बायोलॉजीमध्ये या NCERTच्या टेक्स्टबुकच्या बाहेर काही विचारत नाहीत. म्हणून भरपूर साऱ्या नोट्स आणि खूप सारे बुक्स वाचायची काही आवश्यकता नाही. मी परत सांगतोय तुम्हाला, फक्त NCERT वाचा, सफिशियंट आहे. मग आता हे NCERTचे टेक्स्टबुक वाचल्यानंतर मग आता याचा सराव वगैरे पण करायसाठी तुम्हाला एक ॲप पण आहे, बेस्ट ॲप आहे, ते आहे NT अभ्यास. हे नीट एक्झाम घेणारी जी संस्था आहे NTA त्यांनीच हे ॲप बनवलेलं आहे. अँड्रॉइडवर हे ॲप अवेलेबल आहे. सगळ्यांच्या मोबाईलमध्ये हे ॲप असलंच पाहिजे. ज्यांना नीटची प्रिपरेशन करायची आहे त्यांच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हे ॲप असलंच पाहिजे. NTA अभ्यास म्हणून हे ॲप आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण जो नीटचा जो सिलेबस आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी याच्या सगळ्यावर प्रॅक्टिस क्वेश्चन्स घेतात ते NTचे. तुम्ही 2-3 चॅप्टरवर सोडवू शकता, पूर्ण होल सिलेबसवर पण टेस्ट सोडवू शकता. त्या टेस्ट सोडवल्या तर तुमची नीटची एक्झामची पूर्ण चांगल्या तऱ्हेने प्रिपरेशन होते. आणि जर तुम्ही याचा चांगला अभ्यास केला, चांगल्या ह्या रेग्युलर या NT अभ्यास
मध्ये तुम्ही सगळ्या रेग्युलर टेस्ट यांच्या सोडवल्या, सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून बघितले आणि जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल एक्झाममध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला फारसं काही नवीन वाटणार आहे, फार हार्ड जाणार नाही, कारण तुमची क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची पूर्ण प्रॅक्टिस झालेली असेल आणि स्वतः NTAच हे एक्झाम घेत असल्यामुळे आणि NTAचंच हे ॲप असल्यामुळे तुम्हाला तशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करायची पूर्ण प्रॅक्टिस झालेली असेल, म्हणून एक्झाममध्ये तुम्ही जास्त गोंधळणार नाही. तुम्हाला चांगल्या तऱ्हेने ते क्वेश्चन्स ऑलरेडी तुम्ही अभ्यास केलेला आहे अशा प्रकारच्या क्वेश्चनचा, अशा म्हणून तुम्ही वेळेवर गोंधळणार नाही, तुम्हाला ते हार्ड वाटणार नाही. म्हणून NTA अभ्यास हे अवश्य डाउनलोड करून घ्या. त्याचबरोबर तुम्ही NCERTचे टेक्स्टबुक तर कंपल्सरी आहेतच बाळांनो, त्या तर वाचलेच पाहिजे, तुम्ही वारंवार वाचलेच पाहिजे. पण याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला असं वाटलं की आणखीन थोडंसं आपल्याला जास्त नॉलेज पाहिजे आहे, NCERT तर झालं आहे चांगलं, पण अजूनही नॉलेज पाहिजे असलं तर मग अजून एक बुक आहे ट्रू मंथ्स म्हणून. ट्रू मंथ्सचं बेस्ट बुक आहे, नीटसाठी सगळ्यात बेस्ट बुक आहे ट्रू मंथ्सचं. पण आता असं आहे की ट्रू मंथचे थोडंसं जास्त थेओरी असते, थोडंसं तुम्हाला हार्ड वाटेल, म्हणून मी परत सजेस्ट करतो जर तुमचा चांगला अभ्यास झालेला असेल तरच मग हे सगळे रेफरन्स बुक वाचा, नाही तर मग बाकीचं काही NCERTच्या बाहेर वाचायचं काम नाही. यालाच वारंवार वाचा NCERTला, आणि असं वाचा की वाचता वाचता तुम्हाला स्वतःच क्वेश्चन तयार करता आले पाहिजे, असा तुमचा अभ्यास झाला पाहिजे, तेव्हा कुठं मग तुम्ही सक्सीड होणार, नाही तर अदरवाईज होणार नाही. तर त्यानंतर आणखीन एक बुक आहे बाळांनो बेस्ट रेफरन्ससाठी तुम्हाला, बायोलॉजी बूस्टर्स म्हणून, हे बालाजी पब्लिकेशनचं बुक आहे आणि याचे लेखक आहे S अन्सारी. हे अन्सारी सरचं हे बुक आहे. हे बुक जे आहे NCERT सारखंच आहे, बिलकुल सिंपल आहे, याच्या थेओरी पण छोट्याच आहे, त्यामुळे हे बुक तुम्ही वापरू शकता. ट्रू मंथ थोडंसं तुम्हाला हार्ड जाईल, पण हे जे बायोलॉजी बूस्टर आहे हे तुम्ही यूज करू शकता, पण तरी सगळ्यात बेस्ट हा NCERTचा आहे. ठीक आहे, NCERTलाच फक्त यांनी सुटसुटीत करून ठेवलेलं आहे बायोलॉजी बूस्टर या बुकमध्ये, अन्सारी सरांचं हे बुक आहे. तर हे रेफरन्स बुक तुम्ही वाचू शकता. कशा तऱ्हेनं बाळांनो इथे आपण कंप्लीट या नीटबद्दलचं जे काही माहिती आहे, जनरल प्रत्येकाला जे माहिती असायला पाहिजे ते सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मला वाटतं आता तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असतील याच्यामधून. त्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही विचारायचं असलं तर मला तुम्ही कमेंट करून जरूर विचारायचं बाळांनो. थँक्यू व्हेरी मच.